भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक होतो। या महाराष्ट्राची आन बान शान, अनाथाचा नाथ, अनाथाचा नाथ शिंदे साहेबाला मानाचा जय महाराष्ट्र करतो। या ठिकाणी या भव्य कावड यात्रेला उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांच्या गळ्यातलं ताईत युवा नेते, संसद रत्न खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आपले दुसरे या हिंगोली लोकसभेचे भाग्यविधाता आमचे दादा आदरणीय नागेश पाटील आष्टीकर साहेब, मला ज्यांनी घडवलं, खूप लोकांनी माझा विरोध केला जिल्हा प्रमुख होण्यासाठी, पण जिल्हा प्रमुख कसा असावा आणि याला जिल्हा प्रमुख का द्यावं म्हणून व्यासपीठावरती संपर्क प्रमुख आदरणीय आनंदरावजी जाधव साहेब, आमच्या बाजूच्या मतदारसंघातले आमचे आदरणीय, माफ करा, आमचे भाऊ चौधरी साहेब, बाजूच्या मतदारसंघातले आमचे मित्र सहकारी आदरणीय बालाजी कल्याणकर साहेब, आदरणीय माझा मित्र आनंद बोंडारकर, आमचे आता मागच्या 2 महिन्यामध्ये ज्यांनी खासदार साहेबाला मी विनंती केली की साहेब आम्हाला सय्यद भाई गब्बरला उमेदवारी द्या, आणि त्याला उमेदवारी दिली आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, भोलेनाथाच्या आशीर्वादानं, शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबाच्या सहकार्यामुळे या ठिकाणी सय्यद भाई या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आला। या ठिकाणी आमचे माजी आमदार आदरणीय भाऊराव पाटील गोरेगावकर, बाजूला कोण आहे इकडं, आता काय, आमचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्र शिकरे, युवा सैन्याचा प्रमुख आमचा राम कदम, या हिंगोली नगर अध्यक्ष आमचे रेखाताई श्रीरामदादा बांगर, आमचे मोठे बंधू आदरणीय, ज्यांनी मला म्हणजे शून्यातून काय, माझ्याकडे काहीच नव्हतं पण मला घडवल्याचं काम आमच्या मोठ्या दादानं केलं, ते आमचे रत्नाकर दादा बांगर, आपल्याला मानवंदना देतो ध्यानात ठेवत, आपल्याला सगळ्यांना आपल्या पायाचं ठिकाणी आपल्याला मानवंदना देतो ध्यानात ठेवत, आपल्याला सगळ्यांना आपल्या पायाचं दर्शन या ठिकाणी मी घेतो। आपण या ठिकाणी साहेब मी आपल्याला एवढंच सांगेल की 2009 ला साहेब, मला 2006 ला मी नगरसेवक झालो, 2008 ला एंडिंगला साहेब मला शिवसेनेचं जिल्हा प्रमुख म्हणून पदाची माझ्यावरती जबाबदारी टाकली। सन्माननीय खासदार त्यावेळेस आमचे गुरुवर्य आदरणीय वानखेडे साहेब त्यावेळेस होते, आणि वानखेडे साहेबांनी आनंदराव जाधव साहेबाला सांगितलं, आणि शिंदे साहेबाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी या संतोष बांगरला, एक सर्वसामान्य घरातला माणूस, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या पदावरती मला बसवलं। साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस या महाराष्ट्राने, या हिंगोली जिल्ह्यानं सुद्धा बघितलं की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी काय काम करू शकतो। साहेब 2014 ला
शिंदे साहेब माझ्यावर पहिल्यापासूनच प्रेम करत होते. साहेब आमच्याकडचे काही माजी आजी आमदार होते, ते आम्हाला म्हणायचे की संतोष बांगरला जर उमेदवारी दिली तर हे संतोष बांगर रस्त्यानं जाता येतं म्हणले, लोक रस्ता बदलतात, लोक रस्त्यानं जाता येतं कवाडं लावतात. अशा गुंड्या माणसाला जर तुम्ही तिकीट दिलं तर आम्ही राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. साहेब शिंदे साहेबाला मी सांगितलं की साहेब मला 2014 ची जबाबदारी. शिंदे साहेबांनी सांगितलं की संतोष तुझ्या मिसेसला उभं कर. मला साहेब माझ्याच्यानं होत नाही, कारण की माझी काही अडचण होती. 2019ला साहेब पुन्हा म्हणले की या संतोष बांगरला गुंड्याला जर उमेदवारी दिली, हे लोकायला तर म्हणले कापतयच, म्हणले का नाही बरोबर. 2019ला साहेबांना शिफारस केली. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस 22,500 मतांनी माझ्या या मायबाप जनतेने या संतोष बांगरला निवडून दिलं साहेब. 92,500 मतदान मला त्या ठिकाणी पडलं साहेब. त्या 5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावली, रात्रंचा दिवस केला, लोकांच्या सुखा दुःखामध्ये हा संतोष बांगर तुमचा मावळा काम करत होता साहेब. 2024ला साहेबांनी पुन्हा मला जबाबदारी दिली साहेब. त्यावेळेस लोक म्हणले आता बाबा हे कसं काय, मागच्या वेळेस ते यानं चांगलं काम केलं. साहेब याच मायबाप जनतेने यावेळेस 42,500 मताची लीड या संतोष बांगरला त्या ठिकाणी दिली. 1,42,000 मतदान या ठिकाणी याच माझ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी मला दिलं साहेब. यावेळेस साहेब नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणूक होती. मागच्या कावडीच्या वेळेस सन्माननीय शिंदे साहेब तुम्ही ज्या खुर्चीवर बसले त्याच खुर्चीवर सन्माननीय शिंदे साहेब बसले. आणि मी साहेब शिंदे साहेबाला त्या ठिकाणी हात जोडून विनंती केली की साहेब औंढा, कळमनुरी आणि हिंगोली या तिन्ही नगरपालिकावरती मला शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवायचा आहे. साहेबांनी तुम्हाला सांगतो त्यावेळेस या व्यासपीठावरच मला शब्द दिला. आणि साहेब तुम्हाला सांगतो या व्यासपीठावर या भोल्यानाथाच्या कावडीमध्ये जे जे शब्द आतापर्यंत माझ्या नेत्यांनी दिले, माझ्या भोळ्या शंकरानं तेवढे शब्द साहेब 100% पूर्ण केल्याशिवाय राहिले नाही साहेब. या भोळ्यानाथाचा आशीर्वाद एवढा आहे साहेब. साहेब गेल्या 16 वर्षापासून कावड निघती. जे आपले पहिले नेते होते साहेब त्याला म्हणायचो मी साहेब कावडीला या हो. कशाची कावड साहेब, या हो. सर्व शिवभक्त या ठिकाणी तुमची वाट बघतात. साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या ज्या नेत्यांनी या कावडला पाठ दाखवली त्या नेत्याला या भोळ्या शंकराने घरी बसवले, ध्यानात ठेवा साहेब. सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री मागच्या 2.5 वर्षामध्ये होते साहेब. त्यांच्या कारकिर्दीच्या कीर्तीमध्ये 2 वेळेस कावड झाली आणि 2 वेळेस माझ्या शिंदे साहेबाला आम्ही आमंत्रण दिलं आणि माझे शिंदे साहेब त्या ठिकाणी साहेब आता काय उभं राहायची व्यवस्था आहे का काय साहेब. पण साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या डीजेवरती उभं राहून माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या शिवभक्तांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याचं काम माझ्या शिंदे साहेबांनी त्यावेळेस केलं. अरे नेता कसा असावा, कसा असावा नेता? का रिंग मिरिंग लवंगाची रिंग चिरता चिरता डुबडुबाजा असा असावा का? असा असावा का? अरे शिंदे साहेबाचं जेवढं नवल करावं तेवढं कमी आहे मित्र, ध्यानात ठेवा. काय त्या माणसाच्या मनामध्ये, मला तर वाटतंय त्या माणसाला म्हणजे काय तुम्हाला सांगावं, त्या माणसाच्या बाबतीमध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं शिंदे साहेबाचं कमी आहे, ध्यानात ठेवा. अरे जे मागलं तेच दिलं आम्हाला साहेब. या संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये कुठं गड्डा आणि कुठं रस्ता होता माहित नव्हतं. मागच्या 2.5 वर्षामध्ये साहेब, आता ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो साहेब 3 सांजेची येळ आहे.
ही देवाची येण्याची येळ असती यावेळेस. साहेब, माझ्या शिंदे साहेबांनी या संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये 3650 कोटी रुपये दिले. इथलचे जेवढे कार्यकर्ते साहेब, जर तुम्हाला सांगतो 3650 कोटी रुपये आपण जर उडवले तरी यांना नेणं होणार नाही. एवढे पैसे माझ्या शिंदे साहेबांनी दिले. मित्र हो, ध्यानात ठेवा. मागच्या महिन्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांकडे मी गेलो आणि श्रीकांत शिंदे साहेबाला सांगितलं, म्हणलं साहेब एडीबीचं काम आहे 450 कोटी रुपयाचं. हे काम तुम्हाला एकदा आम्हाला सांगणं लागतं, हे काम देणं लागतंय. अरे केसा इतका बी विलंब नाही केला. साहेबांनी लगेच त्या पीएला फोन केला आणि सांगितलं की संतोष बांगरच्या ज्या मतदारसंघातला जो 450 कोटी रुपयाचा रोड आहे ते ताबडतोब घेऊन टाका. अरे असं काम आहे. इथं देना बँक आहे मित्रो, देना बँक. लेना बँक माहित आहे तुम्हाला कुठं होती? आमचे कपडे फाटले, ध्यानात ठेवा त्यावेळेस. अरे इथं तर तुम्हाला सांगतो सगळं दानशूर काम आहे, ध्यानात ठेवा. गोर गरीब लोकांना त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते. अरे त्या 2.5 वर्षामध्ये कित्येक हजार कोटी रुपये माझ्या गोर गरीब लोकांच्या इलाजासाठी शिंदे साहेबांनी दिले. मित्र ध्यानात ठेवा. कुणी दिले? अरे असा नेता होणंच नाही मित्र. त्याच्यामुळे साहेब जाता जाता मी एवढंच सांगेल, या कावडीमध्ये साहेब आतापर्यंत भोलेनाथाच्या चरणी मी जे जे मागितलं ते मला या भोलेनाथानं माझी झोळी भरल्याशिवाय राहिली नाही. मी या भोलेनाथाला एवढाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं साकडं घालू का? जरा आवाज कमी यायलाय तुमच्या पेटे हो. साकडं घालू का साहेब? मी भोल्याच्या चरणी एवढीच साकडं घालेल की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचा गोरगरिबाचा नेता, अनाथाचा नाथ एकनाथ साहेबाला भोलेनाथा या मुख्यमंत्री पदावरती बसव. एवढंच या सगळ्या शिवभक्ताच्या वतीनं मी महादेवाच्या चरणी साकडं घालतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर. हात वरी झाले पाहिजे, ध्यानात ठेवा. हर 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 हर. नागनाथ महाराज की. ओम कयादू कयादू अमृतधारा महादेव की. जय हिंद, जय महाराष्ट्र.